घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली। सहज त्याच्या ऐकता गोष्टी, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे। अनुतापासी दुनी परमार्थ पोटी दृढावे, अनुतापासी दुनी व चढे, अनुतापासी दुनी व चढे, वैराग्य वाढे चढाओढी। सहज त्याच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे। निळा मने वाढे भाव, निळा मने वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगे। सहज त्याच्या ऐकता गोष्टी, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव भगवान की विठ्ठल 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 हरि हरि वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंत पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण तातिया, दुसरे चरण त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु
विठ्ठल 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 घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली आज आपल्या सेलगाव देशमुख येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित तसेच अनेक ठिकाणी स्वयंपाकाची निशुल्क सेवा देणारी हे स्वयंपाकी मंडळ यांच्या विशेष आदरातून विशेष प्रेमातून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी आजच्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबारायांचे परमशिष्य संत निळोबा महाराज यांचा आहे। अभंगाचा आकार छोटासा आहे, अभंग लहान आहे, परंतु अभंगातून चिंतन जे दिलेलं आहे ते सूत्रबद्ध आहे। अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम। सूत्रात अक्षर कमी असतात परंतु अर्थाची व्यापकता असते। नाहीतर भरपूर बोलायचं ना अर्थ थोडासा निघायचा। काय एक मन आहे की खोदा पहाड निकली चुया। मोठा पर्वत खोदला आणि त्याच्यातून एक उंदीर सापडला छोटासा। उंदरासाठी एवढा पर्वत खोदायचं काम नाही। त्या प्रकारे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये बिंब तरी बचके वडे प्रकाशात त्रैलोक्य थोकडे। सूर्याचं बिंब दिसायला छोटंसं दिसतं परंतु त्याचा प्रकाश त्रिभुवनामध्ये आहे। तसे संतांचे शब्द दिसायला थोडे दिसतात पण अर्थाच्या दृष्टीने भयंकर मोठे व्यापक असतात, कारण त्यांच्या शब्दातला दृष्टिकोन अर्थ चिंतन हे व्यापक असतं। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहणं, या आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना पाहणं फार गरजेची आहे। सेलगाव देशमुख हे गाव काही मला नवीन नाही। मी अनेक वर्षापासून या गावाला ओळखतो, परंतु प्रत्यक्ष अशा प्रकारचा संबंध जो आहे मला इथले अनेक लोक ओळखीचे आहे, ते अतिशय जुनी ओळख आहे। त्यातले काही लोक गेले, काही असतील। आणि बऱ्याच दिवसानंतर गुरुदेव आश्रम पळसखेड येथे आमच्या महाप्रसादाची स्वयंपाक करण्याची सेवा आपल्या सेलगाव देशमुख येथील जी आमची स्वयंपाकी मंडळी आहे, अरे सेवा कोणी करते पण अशी सेवा करणारे लोक महाराष्ट्रात मी पहिल्यानंच पाहिले। रात्रभर जागतात, सर्व करतात, तिथल्या लोकांना काही टेन्शन चिंता ठेवत नाही। याचा अर्थ आहे की सौदेबाजी आली म्हणजे प्रेम संपलं। मग लक्ष्मी माता काय म्हणाली, तुम्ही चाललात कुठं तेवढं तरी सांगा। देवाने म्हटलं तुला पत्ता सांगितलं, तू माझ्या मागच येशील। परंतु त्या बायांचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे, तिला त्या गावाचं नाव गोकुळ आहे। नाही नाही मला यायचं, हट्टच केला।
मग देवानं सांगितलं तुला घेतो बरोबर, पण तिथं शंका कुशंका करायला नको. तिला वाटलं जाऊ द्या, तिथं गेल्यावर पाहून घेऊ काय व्हायचं ते होईल. नाही करणारी म्हणाली शंका. मग तुला माझ्याबरोबर आलं तर तिथल्या ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या बाया आहेत त्यांचे लुगडे धुवावे लागतील. धुईल म्हणाले लुगडे, त्यांचं अंगण झाडावं लागेल, सडा सारवण करावं लागेल, करीन काय. आणि त्यांना आंघोळ घालावी लागेल काय, त्यांना वस्त्र नेसवावी लागतील, त्यांचा शृंगार करावा लागेल. ती होत म्हणत गेली. तिला वाटलं पाहू तिथं गेल्यावर काय होतं ते. विठ्ठल विठ्ठल ती लक्ष्मी सर्व करायला तयार झाली. आणि शेवटी देव म्हणाला एक महत्वाची गोष्ट राहिली. एवढी सेवा केली आणि तू जर म्हटली मजदुरी काय, तर मजदुरी मिळणार नाही. तुला ती निशुल्क सेवा करावी लागेल. भागवतात वर्णन आहे, शरदुदास ये साधु जात सत सरसी जोदरा श्री मुषादुषा सुरतनाथ ते शुल्क दासिका वरद निघ्न तो नेह किंवध आवरद निघ्न तो नेह किंवध. ओ अशुल्क दासिका, तुला एक गोष्ट करावी लागेल, तुला दासी म्हणून तिथं राहावं लागेल आणि पगार मिळणार नाही. तयार आहे का? ती म्हणे आहे तयार आहे की नाही. आणि ज्यावेळी ती लक्ष्मी देवाच्या बरोबर गोकुळात आली, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, दैन्य दारिद्र्यास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मीचा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओ बा, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मी आली, सर्व स्वीकार केलं, खरोखर दासी होऊन सेवा केली. तिला शंका घ्यायला जागाच राहिली नाही. कारण गोकुळचं प्रेम शुद्ध होतं. ते प्रेम ते विकाऊ प्रेम नव्हतं, ते खरेदी केलेले प्रेम नव्हतं. त्या प्रेमात स्वार्थ नव्हता. तशी आमची भोजन तयार करणारी मंडळी आहे. हिवराश्रमला आहे, वरुडीला भोजन आहे, तर 20वीला भोजन तयार करतात. स्वयंपाक आमच्या पळसखेडला करतात. अनेक ठिकाणी त्यांचे स्वयंपाकाला हात लागतात. पण कसं आहे, निशुल्क आहे, कोणतीही अपेक्षा नाही, असं निरपेक्ष प्रेम त्यांचं मंडळीचं आहे. आणि त्यांनी म्हटलं की आमच्याही शेलगावला बाबाजी या एखाद्या वेळेस. आणि मी सुद्धा त्यांना होकार भरला, परंतु काय योगच येत नव्हता यायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्याला शेलगावला आणायची लय तळमळ होती, ते आता 2 गुडघ्याचं ऑपरेशन बसले बुलढाण्यात. रमेश काका त्यांचं नाव आहे. काय कधी आले की बाबा आपल्याला शेलगाव जायची, ती तारीख कधी आहे? काय तारीख मी त्यांना दिली, नुकते तेच गैरहजर येतात. काय परंतु मी सांगतो, तरी ते बुलढाण्याला आहे त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन, पण त्यांचं चित्त इथंच आहे. काय ते शेलगावला आहे चित्तानं, फक्त शरीरानं तिथं बसलेले आहेत. विठ्ठल 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 हो सज्जनांनो, सेवेनं देव मिळतो, सेवेनं संत मिळत असतात. सेवेनं लक्ष्मी मिळते, सेवेनं सुख मिळतो, सेवेनं आनंद मिळतो. परंतु निस्वार्थ सेवा असली पाहिजे. भागवतामध्ये गीतेमध्ये हेच निरपेक्ष सांगितलेलं आहे.
गीता सांगते अनपेक्ष सुचिर्दक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. बाकीच्या गोष्टी अवघड आहे त्या श्लोकातल्या सर्व, पण अनपेक्ष शब्द काय? जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. भक्ताच्या अंतकरणामध्ये कोणती अपेक्षा नाही की मी इतकी सेवा केली त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला लक्ष्मीचं गोकुळचं उदाहरण दिलं. लक्ष्मी उदार होती, निशुल्क सेवा केली आणि गवळणीनं सुद्धा भगवंताची निष्काम सेवा केली, अपेक्षा केली नाही. तुम्ही तर पेटी 4 आणे टाकले तर 4 लाखाची लॉटरी लागली पाहिजे म्हणता. देव काही का पागल आहे का तुम्हाला 4 आण्यात 4 लाख रुपये द्या? अरे तुम्ही देवाला पागल समजून म्हणून मंदिरात पोहोचता. मग देव काही वेळा नाही, लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा फार हुशार आहे. जी तुम्हाला हुशारी दिली ती सुद्धा त्यानं दिलेली आहे. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. बुद्धीचा दाता तो आहे, प्रेरणा देणारा तो आहे, आशीर्वाद देणारा तो आहे. तुमच्याकडून मंदिरात तुम्हाला पोहोचून देणारा सुद्धा तोच आहे. आणि म्हणून तुम्ही त्याच्यापासून दूर आहात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता आम्हाला काही फिकीर नाही. माझ्याजवळ मोठा दूर नाही, यायचं टोपलंच आहे की नाही किलोवर. फक्त तुमच्या हिशाला आला पाहिजे. त्या जुन्नरला गेलो मी आणि प्रत्येकाजवळ त्या ठिकाणी असे दूर मोठमोठे ठेवलेले, त्यात गुळ ठेवलेला. शेलगाव गुळ स्वस्त आहे वाटते बाबा. आणि मग काय झालं, खाली ऐकणाऱ्याला बसल्यानं 3 दूरनं मारले. मी पाहता पाहता मारले. गायनाऱ्याच्या वाट्याला सुद्धा येऊ दिले नाही. एक तरी बरं आहे आपण या लोकांपासून दूर आहे. आपलं काही कोणी हल्ला करू शकत नाही गोळावर. आनंदाची गोष्ट आहे. आणि इथं फक्त आपण आनंदामुळे आलो, दुसरं काही नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल पण कधी मध्ये टोपलं इकडं सुद्धा फिरवजा बरं, हे नाराज होतील इकडचे. ढाला विठ्ठला 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 विठ्ठला. घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. संत निळोबा महाराज अपेक्षा करतात. काय अपेक्षा करतात? मला त्याचा म्हणजे कोणाचा, ज्याचं प्रेम परमेश्वरावर विठ्ठलावर ज्याचं प्रेम आहे त्याचा समागम म्हणजे संगती घडो. काय कशासाठी? स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे. भावे भक्ती हरीची भेटी देवे. संगती साधूची विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने. सत्पुरुषाची संगती, सत्पुरुषाचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. धनदारावर लक्ष्मी पापी ग्रह भी होय. तुलसीदासांनी आपल्या रामायणात असा लिहिलेला आहे. काय? संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. संत समागम आणि त्यांच्या वाणीतील बोध
तीन गोष्टी दुर्लभ आहेत आणि तीन गोष्टी सुलभ आहेत. सुतदारावर लक्ष्मी पापी ग्रहबी होय. सुत म्हणजे पुत्र, दारा म्हणजे पत्नी आणि लक्ष्मी म्हणजे धन. या तीन गोष्टी सुलभ आहेत. खालच्या तीन गोष्टी प्रारब्धाने मिळतात आणि वरच्या तीन गोष्टी पुण्य फळाला आल्यानंतर मिळतात. विठ्ठला 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 हो. सत्संगमेन लभते पुरुषो यदा वै. भागवतात उल्लेख आहे की भगवत अनुग्रहाने भगवंताच्या कृपेने संत मिळत असतात आणि देवाने दिलेले संत खरे. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही शोधलेले संत कधी खरे निघू शकतात, कधी नकली निघू शकतात. कारण तुम्हा आम्हाला ती साधू पुरुषाची साधू आहे अशी जाणीव नाही. काय अरे संतांचा समागम केल्यानंतरच, कारण संत संताला ओळखू शकतात. विठ्ठला 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 संताचा महिमा संतची जानती. संताचा महिमा संतची जानती. संताचा महिमा संतची जानती. संताचा महिमा संतची जानती. दुर्लभ त्यागती आणि काशी. त्यागती आणि काशी. दुर्लभ त्यागती आणि काशी. संताचा महिमा संतची जानती. 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 दुर्लभ त्यागती आणि काशी. दुर्लभ त्यागती आणि काशी. दुर्लभ त्यागती आणि काशी. संताचा महिमा संतची जानती. दुर्लभ जागती आणि दुर्लभ जागती आणि संताचा महिमा संतची जानती. दुर्लभ त्यागती आणि काशी. किंवा तुका मने अंगी व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल. हो. संताचा महिमा संतची जानती. दुर्लभ या गती आणि काशी. किंवा तुका मने अंगी व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो. जोपर्यंत आपण साधू होणार नाही, काय तोपर्यंत साधू काय हे आपल्याला कळणार नाही, त्यांची महिमा सुद्धा कळणार नाही. म्हणून संत झाल्यानंतरच संतांना आपण ओळखू शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला हो. तीन प्रकारचं हित आहे. लौकिक हित आहे, पारलौकिक हित आहे, शाश्वत हित आहे. तिन्ही प्रकारचं हित करणारे संत आहेत. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात अभंगाच्या पायी.
घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. कोणाचा समागम कोणाची संगती घडायला पाहिजे त्याचं उत्तर दिलं की ज्याचं पांडुरंगाच्या प्रती विठ्ठलाच्या प्रती परमेश्वराच्या प्रती प्रेम आहे. अशा सत्पुरुषाचा संग घडला पाहिजे. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. तुझबाना कंटाळा, तुझबाना कंटाळा, तुझबाना कंटाळा, तुझबाना कंटाळा. पडोनी राहील दया ताई, पडोनी राहील, पडोनी राहील दया ताई उगाच, पडोनी राहील दया ताई, पडोनी राहील दया, पडोनी राहील दया ताई उगाच संताची अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझबा नाही कंटाळा, कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझवानाने कंठाळा पडो निराहीन तये ठाई उगीच संताजिया पायी. काय ज्याचं प्रेम परमेश्वरावरती आहे, अखंड प्रीती आहे की नाही. सप्ताह आल्या तर प्रीतीन सप्ताह संपला की गेलं सर्व. सप्ताह आल्यानंतर माळ घालणाराची गर्दी, टाळ्या वाजवणारची गर्दी, कीर्तन ऐकणाराची गर्दी. काय आणि साधूचं जीवन असतं ते अखंड परमार्थ करणारं जीवन असतं. काय प्रसंगानुसार परमार्थ करणारं संताचं जीवन नाही. त्यांनी आपली प्रेम किंवा प्रीती अखंड परमेश्वराच्या चरणी जोडलेली आहे. किंचित सुद्धा त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची खोट नाही, एवढं शुद्ध प्रेम आहे. आचार्य मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात असं वर्णन आहे सुरुवातीला, कैतवरहितम प्रेम. प्रेम कसं पाहिजे? कपट रहित. कैतव म्हणजे कपट. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 अरे पुतना ज्यावेळी गोकुळात आली, कशासाठी आली? कृष्णाला मारण्यासाठी आली. कंसाचा शत्रू आहे कृष्ण म्हणून त्याला मारण्यासाठी आली. स्तनामध्ये विष घेऊन आली. आणि यशोदा ही अंगणामध्ये उभी होती. यशोदेला रामराम केला तिनं. आपला महाराष्ट्र सोडल्यानंतर मध्य प्रदेशापासून तिकडं वरती हिमालयापर्यंत माणसं माणसाला भेटल्यानंतर रामराम तर करतात, पण बाया सुद्धा मायाला भेटल्या, माणसाला भेटल्या तर रामराम करतात. प्रथा आहे. काय कोणी भेटलं, रामराम हे परमेश्वराचं नाव आहे म्हणून बायांनी रामराम घालू नये असा काही नियम नाही. आणि तुम्ही आजपर्यंत नसेल घातला कोणाला रामराम, तर आता कीर्तन संपल्यानंतर सुरू करा त्या नियमाला. तुम्हाला भेटल्या तरी रामराम. आता कोणी वृंदावन जाऊन आलं दुसरं भेटलं की राधे राधे आहे की नाही. कोणी राधे राधे म्हणतं, कोणी रामकृष्ण हरी म्हणतं, कोणी जय हरी म्हणतं, कोणी काय काय म्हणतं. कोणतं तरी एखादं जरा आहे की नाही. शेवटी तुम्हाला एकही मिळणार नाही. शेवटी म्हणून एक धरलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल एक धरीला जिती, एक धरीला जिती, एक धरीला जिते, एक धरीला जिते. आम्ही
रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चिती एक धरिला चिती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चिती एक धरिला चिती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चिती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती काय उदाहरण सांगतो तुम्हाला अनन्य निष्ठा जेथे असते नारदाने भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र लिहिलेलं आहे की अन्याश्रयानाम त्याग इति अनन्यता ज्याची उपासना आपण करतो त्याला सोडून अन्याच्या उपासनेमध्ये रस घेणे ही अनन्यता नाही एकदा 5-7 लोक भेटले मला एकही माळकरी नव्हता एकही पंढरीचा वारकरी नव्हता आणि ते म्हणाले महाराज आम्हाला एकदा पंढरीला घेऊन चला आणि आमची इच्छा झाली की तिथं माळी घालू कुठं आणि इथं का आम्ही डसायला लागलो तुम्हाला शेलगावमध्ये भावना असते तिथं माळी घालू म्हणले देवाजवळच म्हणलं बरं आहे म्हटलं माझ्याबरोबर आले तर तुम्हाला तिथं नियमात वागावं लागेल आणि सर्व नियम सोडलेली माणसं एकही नियमात नव्हतं कशाच्यात मला तर एक इच्छा नव्हती त्यांना न्यायची परंतु चला म्हटलं यांना चांगली सद्वासना झाली देवाकडे जायची तर आपल्याबरोबर चला आपण काय मग आम्ही गाडी केली फार जुना काळ आहे त्यावेळी त्या कोणत्या गाड्या होत्या कमांडर नाही त्या कमांडर गाड्या होत्या उघड्या विठ्ठला 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 हो एक तर कमांडर गाड्या होत्या त्याला काही असं बंद नव्हतं उघड्या होत्या आणि त्या गाड्याच्या नशिबात रोड चांगले नव्हते त्या गाड्याच्या नशिबात आता सध्या सुद्धा आहे तिकडं हे फिरतात ना म्हणून यायला माहिती विठ्ठला विठ्ठला हो अजूनही तिकडं परभणी भागात तिकडं जालन्याच्या काही भागात आहे आणि त्याला काय म्हणतात जिबड इकडे भोकरदनकडे गेलं काय म्हणतात जिबड काय ते म्हणे भजनी मंडळ आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो तिथं जळगाव सपकाळ गाव होतं अरे म्हटलं का रे कारण सुरू नाही भजने यायची राहिली काय असं म्हटलं की लगेच ती जीभ दिसली म्हणजे ते म्हणे जिबडा आला आले म्हणे भजनी मंडळ जिबडा आला आता आपापल्या भागाच्या काही भागात टेम्पो मग काय म्हणतात टेम्प्या इकडं गोवर्धन बाई त्याला काय म्हणतात टेम्पोला टेम्प्या विठ्ठल 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 हो मी सांगत होतो की त्यांना आम्ही ती जीप केली गेलो धक्के खात 5-7 ठिकाणी आंघोळ्या करायला लागल्या आणि त्यावेळी ते रोडवर धूळ आहे की नाही भूतच व्हायचं 5-50 किलोमीटर गेली उभा पाणी पाहून उभं करायचं आंघोळी करायच्या आणि आंघोळी केल्या तर जास्त धूळ चिटकायची अंगाला ते कोरडंच बरं होतं पण समाधान करा आंघोळी चाल काय हरकत असं करता करता गेलो आम्ही पंढरपुरामध्ये आहे की नाही कार्तिक वारी होती आणि त्या वारीला गेलो आणि मग चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा गेल्या गेल्या जायचं चंद्रभागेचं स्नान करायचं देवाचं दर्शन घ्यायचं कुठेतरी कीर्तन ऐकायचं मग ते माझ्याबरोबर आंघोळी केल्या देवाचं दर्शन झालं चला म्हटलं कीर्तनात त्यावेळी सुप्रसिद्ध साधू होते हरिभक्त पारायण वैकुंठवासी धुंडा महाराज फार मोठे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते कीर्तनकार होते मग महाराजांच्या मठामध्ये आम्ही कीर्तन
म्हटलं चला पुढं बसा, तुम्ही नवीन नवीन आहे, तुमच्या टाळक्यात काही घुसल थोडं बहुत. ते म्हणे महाराज आम्हाला काही कीर्तन कधी ऐकलं नाही, काही कळत नाही आम्हाला, मागे बसतो आम्ही पाठीमागे. म्हटलं पाठीमागे बसा, पण कीर्तन मोडल्यानंतर आपण एकमेकाला सापडलो पाहिजे. उठून कुठं जाऊ नका, एका कोपऱ्यात उभे राहा, मी पुढं बसतो. महाराजांच्या समोर जाऊन बसलो मी असं कीर्तनाला. कीर्तन संपलं. कीर्तनाला काही 100 माणसं होते, 200-300 बाया होत्या, एवढं कीर्तन होतं. आणि मग आलो मी मागं, माणसंच नाहीत आमचे. माणसं कुठे गेले, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. म्हटलं कुठं फिरत असतील आजूबाजूला. इकडं कीर्तन सुरू झालं आणि तिकडं उठून गेले. मी सांगितलं तुम्हाला संस्कारच नव्हता कोणता. कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, परमार्थ आहे, हा परिवर्तनासाठी आहे, संस्कार लावण्यासाठी आहे. लक्षात ठेवा. मग मी शोधत होतो, इकडे तिकडे जाय काय, काही कळायला मार्ग नव्हता. पण एका रस्त्यानं चालला असताना अचानक मला आडवे आले असे. खरे म्हटलं गेले कुठं होते, ज्या त्यातून आडवेल तिथं शनिमाची टाकी होती. शनिमाच्या हॉलमधून बाहेर आले. मी ओळखलं आणि तेही लादल्यासारखे झाले. पोलिसाला तोर जसा लवकर ओळखू येतो तसं आम्हाला सुद्धा माणसं ओळखू येतात कसे असतात ते. विठ्ठला विठ्ठला एकदा मी असा रस्त्यानं चाललो होतो, तर मेंढ्याचे 2 कळप चालले होते असे. मी म्हणलं मेंढ्या सारख्या दिसतात, माझ्यासोबतचा म्हणे का बाबा सारख्या दिसतात, म्हणे ओळखू कशाच असतील धनगर काय. म्हटलं तुला जर ओळखायचं असेल तर चाल म्हटलं काय. मग त्यांचा आखाडा जिथं मेंढ्या बसवायचा होता, 2-3 कळप एकाच चालले होते. पण ज्यावेळी वाड्याजवळ गेले की बरोबर मेंढ्या आपापल्या वाड्यात घुसल्या. हे म्हटलं माणसाला जेवढी अक्कल नाही म्हटलं तेवढी अक्कल मेंढ्याले. विठ्ठला विठ्ठला आणि आमच्या मेंढ्या देवळात घुसायच्या तर शनिमात घुसल्या. राहिल्या बरोबर त्या. म्हणलं का रे गेले कुठे होते. म्हणे बाबा आम्हाला ते नाही का कीर्तन काहीच कळत नव्हतं, आम्ही बोर झालो. काय झालं, कीर्तनात बोर झालो, आम्हाला काही समजत नव्हतं. मग आम्हाला वाटलं कुठंतरी फिरून या. मग शनिमाची टाकी दिसली. म्हणलं तुम्हाला एखादं देऊळ बरं नाही दिसलं, शनिमाची टाकी कसं काय. मग आम्हाला ठेवलं कीर्तनात आणि हे शनिमात. म्हणजे पंढरपुरात गेले तरी काही फरक पडला का, काहीच नाही फरक. हो, रामायणामध्ये संत तुलसीदासांनी एक सुंदर उदाहरण दिलं, म्हणजे तुम्हाला कळायसारखं उदाहरण आहे. काय म्हणतात, बायस पाली ही आती अनुरागा होई निरामिष कबहु का आगा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. पायस पलियहि अति अनुरागा होई निरामिष कबहु का. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. बायस पलियहि अति अनुरागा होई निरामिष कबहु कागा. माणसांना वेगवेगळ्या गोष्टी पशु पक्षी पाळण्याच्या सवय असतात. पशु पक्षी जे पाळण्याची सवय वेगवेगळ्या लोकांना, कोणाला चिमण्या पाळण्याची सवय, कोणाला कबूतर पाळण्याची सवय आहे, कोणाला पोपट पाळण्याची सवय, कोणाला ससे, कोणाला कोले, कोणाला कुत्रे, कोणाला गाई, कोणाला म्हशी. आणि आज सर्वात प्रिय असणारी वस्तू कोंबडे. सर्वात जास्त काय पाळलेले आहेत, कोणत्याही गावात जा पोल्ट्री फार्म आहे की नाही, कोणत्याही गावात जा. अरे कोंबडे खाणारे वाढले म्हणून पोल्ट्री फार्म वाढले, दुसरं काय. विठ्ठला विठ्ठला आमच्या काळामध्ये ते रंगीबेरंगी कोंबडे होते, ते आपले गावरान होते बरं का. आणि आता सर्व पांढऱ्या रंगाचे कोंबडे, खाणारे पांढऱ्या रंगाचे, कोंबडे सुद्धा
विठ्ठल 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 त्यांना एकादशी कळत नाही, द्वादशी कळत नाही, सोमवार कळत नाही, गुरुवार कळत नाही, सण कळत नाही, वार कळत नाही. हे की नाही असे कोंबडे. आणि साल्यावर मेले ना तर कोंबड्यात असाल पुढच्या जन्मामध्ये. दुसरा जन्म तुम्हाला मिळणार नाही. दुसऱ्याला मारून खाल्ल्यानंतर माणूस तेच होता. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हंस करी जोडणी वैरी ठेविला, जोडणी वैरी ठेविला, जोडणी वैरी ठेविला. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हंस करी जोडणी वैरी ठेविला, जोडणी वैरी ठेविला. ठेविला, ठेविला. मांस खाता हिंसा करी जोडोनी वैरी ठेविला. मांस खाण्यासाठी प्राणी मात्राची हिंसा करतो आणि त्याच्याशी वैर जोडतो. मेला की पुन्हा तुला तेच व्हावं लागेल. बकरा खाणाऱ्याला बकरा व्हावं लागेल, कोंबडा खाणाऱ्याला कोंबडा व्हावं लागेल. है की नाही? जो जे खाईल त्याला पुढच्या जन्मात ते व्हावं लागेल. आणि मग नंतर कळेल की काय असतं. लक्षात ठेवा. अरे आपल्याला काटा मोडलेला सहन होत नाही आणि त्याच्या मानेवरती सुरी ठेवून त्याला करकर कापता, त्याला काय वाटत असेल. तर मला सांगायचं, पुष्कळ लोक आहेत ते पापालाही भेट नाहीत, पुण्यालाही भेट नाहीत. उन्मत्त झालेली लोक कशालाच भेट नाहीत. आणि म्हणून पाळण्याची गोष्ट आली होती. एका माणसानं ठरवलं, सज्जन माणूस होता, आमचा वारकरीच होता बिचारा. त्याला वाटलं की आपण कावळा पाळू. लोक वेगवेगळे पक्षी पाळतात. कावळ्याला कोणी पाळलं का आजपर्यंत? दोन गोष्टी कोणीच पाळत नाही, कावळा आणि उंदीर. ते का पाळण्याच्या गोष्टी आहेत का? उंदीर आणि कावळे एक नाही. उंदीरही खतरनाक, कावळेही खतरनाक आहेत बा. आणि त्यानं कावळा पाळला. तो माणूस चांगला होता, घरचा सदन होता, वारकरी होता, माळकरी होता आणि मनानं चांगला होता. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. सहज एकाच्या घरी गेलो आणि माळकरी होता. म्हणलं चला आपण माळकऱ्याच्या घरी जाऊ, आम्हाला भुका लागल्या होत्या, काहीतरी नाश्ता पाणी करायचं होतं. मग गेलो बा तिथं. एक नाही, तिथं गेलो. बाई होती. म्हणलं आम्ही आलो. बुवा कुठे गेले? ते म्हणले पार्टीत गेले. म्हणलं माळ घेऊन गेले का ते एकटेच गेले? नाही, माळ खोंटील ठेवली आहे काय कुठं? माळ घरी ठेवतात पार्टीत जायचं असली काय. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठला विठ्ठला. माळ गुंटीला ठेवली तो पार्टीत गेला. काय त्याला माळकरी म्हणतात का त्याला? अरे तो माळीला धोका देणार आहे, पण तो एक दिवस धोका खाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला धोका देण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. आणि आमचा सज्जन माणूस वारकरी बिचारा, एक तर कावळा हाती लागत नाही. काय तुम्ही किती खडा मारा त्याला, किती हुशारीनं मारा, लागू देतो खडा. कावळ्यासारखा पक्षी हुशार नाही, लक्षात ठेवा. प्राण्यामध्ये कोला हुशार, पक्षामध्ये कावळा हुशार. तुमच्यात तुम्ही ओळखून घ्या आता कोण येते, आहे की नाही? तुमच्यातही कोणीतरी हुशार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. इतका चतुर कावळा कोणाकडून तर धरून घेतला, आणला आणि तो म्हणाला कावळा कोणीच पाळत नाही, आपण पाळला. चांदीच्या पिंजऱ्यात ठेवी. कशात ठेवला? चांदीच्या पिंजऱ्यात. लक्षात ठेवा, सोन्या चांदीचे पिंजरे सध्या कावळ्यालाच आहेत, सज्जनाला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला. अरे राब राब राबता इतका घाम गाळता, इकडून तिकडून घर बांधलं तर 4-4 वर्ष कवाडा लावायला तुम्हाला पैसे नाही, एक तरी पुढचं कस तरी लावलेलं असतं. आणि ते एका वर्षात किती मोठा बंगला बांधतात, 2 एकरामध्ये बंगला साहेबांचा. साहेबाचा बंगला 2 एकरामध्ये, पैसे कोणाच्या पैशावर बांधला, तुमच्या पैशावर बांधला. पण तुम्ही इतके म्याड आहेत, तुम्हाला अजूनही कळलेलं नाही की लोक आपल्या पैशावर बंगले बांधतात. अरे हे ज्यावेळी समाजाला कळेल त्यावेळी देशाची पद्धत आणि रीत सर्व व्यवस्थित होऊन जाईल. लक्षात ठेवा, तोपर्यंत नाही कळणार. लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याला मोठं करणं आनंदाची गोष्ट आहे, पण तो मोठा कशावर होतो हे शोधणं सुद्धा आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आपला देश मागे, आपण मागासलेलो, आपली शेती मागासलेली कशामुळे आहे? फार मोठी कारण आहे. 15 वर्षापूर्वी मी चायनाला गेलो होतो, त्यावेळी तिथे मड हाऊस, मातीचे घरं होते. जसं आपलं गाव ओबडधोबड बसलेलं आहे असे गाव होते तिथे, आहे की नाही? एक तरी गल्लीशी सरळ आहे तुमच्या गावात. कारण जुन्या माणसाजवळ एवढं धन द्रव्य ऐश्वर्य नव्हतं, ज्याच्याजवळ होतं त्यांनी बांधले मोठे मोठे वाडे. पण गरीबाला कशाचे आहेत वाडे गिडे? गल्ली सुद्धा नाही गावामध्ये, गल्ल्या सुद्धा सुधारल्या नाही आपल्या. आणि त्यात अतिक्रमण पुन्हा. विठ्ठल विठ्ठल. आणि 15 वर्षानंतर आता 4 वर्षापूर्वी गेलो त्याच गावामध्ये, मला गावच ओळखू येईना. सर्व घरं सारखे, गल्ल्यासारख्या. घराच्या पुढे गल्लीमध्ये वाहणारं पाणी सुद्धा इतकं निर्मळ की वंजुळीनं प्याव्याचं वाटत होतं. किती निर्मळ गाव असेल. आणि तुमच्यात ग्रामपंचायत नाल्या झाल्याबरोबर बुजतात, आहे की नाही? नाही तर त्यात इतका बेंदाडा असतं की संपूर्ण गणी परेशान वास घेऊन घाणेरडा. सुधारणा आहे काय? अरे माणसं सुधारली नाही तर गावं कशाला सुधारतील? विठ्ठल विठ्ठल. फक्त या समाजावरती स्वार्थी लोक जे असतात ते सुधरून जातात. त्यांचे बंगले, तुमच्या तसेच घर आहे, शिक्के मारून मारून परेशान आहेत तुम्ही. म्हणजे म्याड म्हणायला पाहिजे का हुशार म्हणायला पाहिजे हे समजत नाही. पण आता कीर्तनात आले बाबा 2 घंटे काहीच म्हणत नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी त्या गावात गेलो, पाहिलं, गावच ओळखू ना. मग घर फक्त नंबरून कळतं कोणाचं घर आहे. घरं सारखी, घरातले समोरचे रोड सारखे, अंगण सारखे, पायऱ्या सारख्या, दरवाजे सारखे, कुलप सुद्धा सारखे. आणि तिथं काय कुलप लावायचं कामच नाही. प्रत्येक घरात त्या हाताला काम. प्रत्येक घरामध्ये एकही 10 माणसं उभे राहिले कुठे रिकाम टेकडे गप्पा आणायला लागले असं कुठं सापडत नाही. हे जर सापडत असेल तर तो देश म्हणजे भारत. सर्वात जास्त रिकाम टेकडे जर असतील जगामध्ये कोणत्या देशामध्ये, ते आपल्या देशामध्ये आहे. आणि या रिकाम्या माणसांनीच हा देश नासवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुमच्या सारख्या रिकाम्या लोकांचा फायदा ते बंगल्यात राहणारे लोक घेतात. हे तुमच्या डोक्यात अजूनही घुसलं नाही आणि घुसणं शक्य नाही. लक्षात ठेवा, फार अवघड आहे. तर मी सांगत होतो त्या सद्ग्रस्ताने काय पाळला? कावळा पाळला, आहे की नाही? आणि त्यानं काय संकल्प केला? कावळ्याला वारकरी बनवायचं. कोणाला बनवायचं? आहे की नाही? आमच्याकडे सुद्धा पुष्कळ कावळे येतात. असा माप दिसला की लगेच मारत घाला माळ, आहे की नाही? आणि महिना 2 महिने गेले काय तिथे माळ नाही, काहीच नाही, माझ्याकडेही नाही, आहे की नाही? पुन्हा कसं काही माळ काढल्यावर. तर अशा प्रकारचे आहेत, आहे की नाही? तर मला म्हणायचं, पाळला कावळा, चांदीच्या पिंजऱ्यात ठेवला. चांगल्या क्वालिटीचे पेरू, चांगल्या क्वालिटीचे सफरचंद, चांगल्या क्वालिटीच्या पेढे, बर्फी, मिष्टान्न त्याला खायला. आणि कावळा रोज 1 पाय घ्यायचा ना, असा कपाळाला मारायचा. अरे बापरे, हे काय माझं खाद्य आहे का? आणि कुठून मला हा भागा, मी कुठून याच्यात पडलो बापा पत्ता नाही. हे का माझं राहायचं ठिकाण आहे का? हे का माझं खाद्य आहे का? कावळा. विठ्ठल विठ्ठल. एकदा ते राशनचं दुकानदार राशनमध्ये दुकानात बसलं होतं. त्यावेळी गिऱ्हाईक कोणीच नव्हतं. आणि पाहू लागलं इकडे तिकडे कोणी गिऱ्हाईक तर दिसलं नाही.
पण एक विष्टेची संडाची गोळी बनवून लोटणारा किडा दिसला. तो चालला होता संडाची गोळी लोटत लोटत. काय आमचा बिचारा तो राशनवाला, तो माळकरी होता, एक नाही भजन करणारा होता. तो म्हणला, अरे बापा बापा काय किडा आहे, काय घाण लोटतो, घाण खातो घाण लोटतो. त्याला दया आली, त्यानं गोळी एका बाजूला केली आणि किडा धरला आणि साखरेच्या पोत्यात ठेवला. कशाला? ते किड्याला आवडते का साखर? विठ्ठला विठ्ठला. माऊली म्हणतात, एरवी तरी पैपंकीचे किडे. अरे पू आणि रक्त खाणाऱ्या किड्याला जर तुम्ही बुंदीमध्ये किंवा खिरीमध्ये ठेवलं, त्याला खीर आवडते का? ते रक्त आणि पू खाणारे किडे आहेत ते. हे संडास खाणारा घाण खाणारा किडा यानं उचलून साखरेच्या पोत्यात ठेवला आणि ते किडा सुद्धा असा असा करायला लागला. अरे बापरे, काय दुर्भाग्य माझं, मी आलोच कशामध्ये? अरे साखरेत आला ना बाबा, आता काय हरकत आहे, साखऱ्या काय. संस्कार जसे असतात माणसाला ती गोष्ट आवडते. ज्याला खाण्यापिण्याचे संस्कार आहेत त्याला तेच आवडतं. आमच्यासारख्याने किती बोंबलून बोंबलून सांगितलं, एक नाही झाला फरक एखाद्यावर तर आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आम्ही फक्त तुमच्यामध्ये फरक पडावा यासाठीच कीर्तन करतो, बाकी काही नाही. समाजावर परिवर्तन व्हावं, समाजात सुधारणा व्हावी, समाजाला काहीतरी विचार आचार मिळावेत याच्यासाठी कीर्तन असतात, दुसऱ्या कशासाठी नाही. आणि मग तो कावळा 12 महिने पाळला ना, त्याला शाकाहार, रोज शाकाहार खायला, रोज शाकाहार. आणि त्या सज्जन माणसाला वाटलं आमच्या वारकऱ्याला आता नक्की बदलला असेल, नक्की सुधारला असेल, आता हे सोडून काहीच खाणार नाही. त्याला विश्वास झाला. पण तो मला प्रॅक्टिकल करून पाहू. आणि असा एक दिवस आला आणि त्याला वाटलं आपण पिंजऱ्याचा दरवाजा उघडू आणि कावळा काय खातो, कुठं जातो, कशावर बसतो पाहू. जसा पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तसाच उडाला कावळा. गावात ढोर मेललं होतं गावाच्या बाहेर, त्याच्यावरच जाऊन बसला. आणि 12 महिन्याचा खर्च, माळीचा खर्च काय गेला, याला का नाही की बोंबललं सर्व. शेवटी संस्कार इतके वाईट असतात, संस्कार इतके घाणेरडे असतात कावळ्यासारखे. त्यांना उपदेश पाजा, काही सांगा, काहीही परिणाम होत. म्हणून तुकोबारायांनी रागावून म्हटलं, काय म्हणतात, आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, हे मातेची आखोळे दगड मला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, मातेची आखोळे दगड आला पोटासी. ओ आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, मातेची आखोळे दगडाला पोटासी. तुकोबाराय म्हणतात, एवढं सांगून सवरून उपदेश करूनही ज्याच्यात परिवर्तनच घडत नाही, तो आईच्या पोटातून दगड जन्माला आला म्हणून समजायचा. कारण दगडावर जसा परिणाम होत नाही त्याच्यावरही झाला नाही. आणि परिणाम साधूच्या शब्दांचा होत असतो, कोणाच्याही शब्दाचा होत नाही. कीर्तनकाराचा प्रभाव होत नाही, प्रवचनकाराचा प्रभाव होत नाही, कथा वाचणाराचा प्रभाव होत नाही. परंतु ते लोक जर संत खरे साधू असतील तर त्यांच्या शब्दाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ते दुसऱ्या चरणात सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. परमार्थ पोटी दृढावे
त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अशा सत्पुरुषांचे सहज विचार, सहज उपदेश, त्यांचे शब्द जर आपल्या कानावरती पडले आणि ते शब्द जर आपण घेऊन उठलो तर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते. सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. त्यांचे सहज शब्द हे उपदेश असतात. काय ज्यावेळी सत्पुरुषांच्या शब्दाने आपल्या जीवनात परिवर्तन घडते, आमूलाग्र परिवर्तन होते, त्यावेळी ते शब्द तुमच्या उद्धाराला कारणीभूत असतात. ते सहज बोलतात आणि आपल्यालाही ते सहज लागतात, पण आपलं परिवर्तन होते. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास सिंह शिकविती. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. परमार्थ म्हणजे चांगल्या गोष्टी. काय जे जीवनामध्ये आपण चांगलं करू तो परमार्थ आहे, दुसऱ्यासाठी करू तो परमार्थ आहे. आणि म्हणून ऐकलेले शब्द आपल्या हृदयापर्यंत गेले तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळतं. नाहीतर आपलं काय असतं, ऐकायचं सोडून द्यायचं, ऐकायचं सोडून द्यायचं. काय काही लोक म्हणतात आम्ही 108 भागवत ऐकले. अरे 108 भागवत ऐकले, पण चपला किती वेळा चोळल्या ते सांग ना. भागवत ऐकलेलं सांगून राहिला, पण चोऱ्या किती केल्या त्या भागवत ऐकतात का ते नाही सांगत. माणूस दुर्गुण कधी सांगत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही आपले दुर्गुण कोणाच्या चांगल्या सज्जनाच्या पुढे मांडाल त्यावेळी तुमच्या आयुष्यात पुन्हा दुर्गुण येणार नाही. म्हणून आपले गुण तर कोणी वर्णन करतं, पण दुर्गुणाला सुद्धा वर्णन केलं पाहिजे. सुधारणा व्हायची असेल, चुका झालेल्या मांडण्यात गेल्या पाहिजेत. शेवटचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. ऐकलेल्या गोष्टी हृदयात ठेवल्यानंतरच परिवर्तन होईल. परिवर्तन शरीरावर होऊन काही उपयोग नाही. परिवर्तन हृदयात झालं पाहिजे, बुद्धीत झालं पाहिजे. बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. एका बाजारामध्ये 2 मूर्त्या विकण्यासाठी आल्या, सारख्या मूर्त्या, उंची सारखी, रुंदी सारखी, कलर सारखा, बनावट सारखी, चेहरे सारखे, दिसायला सारखे आल्या 2 मूर्त्या. आणि मग लोक यायला, तुमच्यासारखे घेणारे लोक यायला लागले. मूर्त्या कशा दिल्या ते म्हणजे एक की बदल नका बोलू, दोन्हीचा एकदा सौदा आहे. ही उजव्या हाताची मूर्ती आहे ना, ही 500 रुपयाची आहे, आणि डाव्या हाताची 5 रुपयाची. मूर्त्या सारख्याच, माती तेवढीच लागली, घडण तेवढीच झालं, कलर तेवढाच लागला, वेळही तेवढाच लागला, किंवा थोडा बहुत कमी जास्त लागला असेल. परंतु ही उजव्या हाताची 500 रुपयाची मूर्ती आणि डाव्या हाताची 5 रुपयाची. आणि जो 500 रुपयाची घेईल त्याला 5 रुपयाची फ्री. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल सर्व मार्केटमधल्या लोकांनी त्याला वेड्यात काढलं. मूर्त्या सारख्या दिसतात, किमतीत कसं काही इतका बदल सांगून राहिला. 5 आणि 500 मध्ये किती अंतर आहे पहा. ते म्हणे पहा चौकात जास्त करू नका, घ्यायचे असले तर घ्या, माझी किमती ह्याचे 500 रुपयाची घेतली ती हिला फ्री देईल, पण 5 रुपयाची मी विकणार नाही. जो यायला लागला तो मॅडच समजायला लागला, त्याला जो यायला लागला तो मॅड समजू लागला. असं होता होता त्या देशाचा कोणीतरी सम्राट होता, राजा होता, मोठा माणूस होता. त्याच्या कानावर गोष्ट गेली. कोणीतरी सांगितलं की राजा साहब आपने राजमहल में ऐसी मूर्ति यहाँ देखनी मूर्ति है, और यदि आपने शोकेस में रह गए तो राजभवन की शोभा बढ़ाएगी. अरे बाप रे,
राजाला इच्छा झाली तर म्हणे चला रथ काढला, प्रधानाला घेतलं, शिपाई घेतले गेले. प्रधानाला सांगितलं विचार कीर्ती मूर्तीची किंमत काय. प्रधान म्हणे त्या मूर्तिकाराला की काय किंमत आहे मूर्तीची. तो प्रत्येकाला एकच किंमत सांगायचा, वेगळ्या किमती सांगायच्या नाही. प्रत्येकाला एकच किंमत. तुम्ही बस्ता पाडायला गेले काय म्हणता, भारीतल्या भारी काढा. जास्त भारीतल्या भारी मग सर्वात हलकं काढतं ते काय काढतं, सर्वात हलकं काढतं आणि भारीची किंमत तुमच्याकडून घेतं. पण तुमचे डोके अजूनही सुधारले नाही. मग बस्ता फाडायला 5-50 जाऊ नका, रिकामा खर्च. 2-4 जणांनी शहाण्याने गेलं पाहिजे. 75% येडे एखादं शहाणं, त्याला काही समजत नाही असं शहाणं. विठ्ठल विठ्ठल आणि ते गेलं की लगे पहिल्यांच्या पाजून देतो समोरच्याला. तुमच्या अगोदरच बुद्ध्या गरम झालेल्या आणि त्यात पुन्हा गरम करून टाकते. जेवढी बुद्धी गरम होईल तेवढी भ्रष्ट होत असते. म्हणून बुद्धीला शांत ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल. हो हो पा काय झाले. आला राजा, प्रधानाने विचारलं कैसी दी मूर्ति. बोले साहब ये 500 रुपए की है, 5 रुपए की है. बोले मूर्ख कहीं का, दिखने को एक जैसी लग रही है और कीमत में इतना डिफरेंस कैसा हो गया. नहीं नहीं बोले ऐसी कीमत है, आपको लेना हो तो ले लो. स्वतः राजा गेला. एक नाही पहा, मोठी माणसं असतात काही ती मोठ्या मनाचीच असतात, म्हणून ती मोठी झालेली असतात, लक्षात ठेवा. आणि कोत्या मनाची आखुडबुद्धीचे कधीच मोठे होणार नाही. झाले तरी कधी घसरतील सांगणार नाही. म्हणून हे गेला राजा आणि विचारलं बेटा कैसी कीमत है इन मूर्तियों की. बोले साहब मैं आपके राज्य का एक नागरिक हूँ, मैं आपसे झूठ नहीं बोल सकता. इसकी कीमत 5 रुपये, इसकी 500 रुपये है. कोई भी आया तो सबके लिए मैंने एक ही कीमत बता दी है. यदि आपकी मर्जी हो तो ले लो, नहीं तो मेरे घर में रहेगी. राजाने म्हटलं का रे ही मूर्ती दिसायला दोन्ही सारख्या दिसतात, तो किमतीमध्ये एवढा फरक सांगून द्यायला काय कारण आहे. कारण तसा लगेच त्याने एक गिलास भर पाणी दिलं त्याच्या हातात. टाक म्हणाले 5 वालीच्या कानात. ज्याच इकडून टाकलं की इकडूनच धार लागली सरळ. तुमच्या तरी ग्रामपंचायतचे नळ असे असतात, आता त्या तुट्याही तोडून येतात तर सरळ नळ आहे तुमच्या ग्रामपंचायतचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे जोपर्यंत तुम्ही सरकारच्या मालमत्तेला आपली समजणार नाही तोपर्यंत आपला देश सुधारणार नाही, लक्षात ठेवा. मी सांगितलं चायनाची गोष्ट, डोंगरात काय काय पडलेलं आहे किती किमती, कोणी हात सुद्धा लावणार नाही, लक्षात ठेवा. ही धर्म म्हणजे राष्ट्राच्या प्रती असणारं प्रेम आहे. आणि आपण तर सरकारचं म्हणजे तर आपण जवाईच असतो सरकारचे, कसंही वापरा. परिस्थिती अशी झाली, राजाने म्हटलं 5 रुपयाच्या मूर्तीच्या कानात पाणी टाकलं, इकडून गेलं सरळ इकडे निघालं. आणि 500 रुपयासाठी एक गिलास दिला भरून, इसके कान में डालो. टाकलं, पाणी कुठं गेलं पताच लागला नाही. काय याचा अर्थ, टाकलेलं पाणी आत हृदयाकडे गेलं, टाकलेले शब्द उपदेश आत हृदयाकडे गेला तर परिवर्तन होईल. आणि इकडून टाकलं इकडं फेकलं तर किंमत किती. म्हणून तुमच्यात सुद्धा काही 500 रुपये किमतीचे आणि काही 5 रुपयेवाले. आणि मला तरी वाटतं की 5 रुपयाची जास्त संख्या आहे. नेहमी कीर्तन ऐकायला येतात म्हणजे 5 रुपयेवाले. तुम्हाला जर कळालं तर दुसऱ्या वेळेस कीर्तन ऐकायचं कामच नाही तुम्हाला एकदा कळाल्यानंतर, हे की नाही. पहा किती खुश आहेत, 5 रुपयात खुश आहेत, टाळ्या वाजवल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी वाजवल्या. तुम्ही जर 500 रुपयाच्या किमतीत झाले तर आमच्या कीर्तनात कोणी, म्हणून बरं आहे 5 रुपयावाले, है की नाही. ऐकता सोडून देता, ऐकता सोडून देता. श्रवण केलेला शब्द जोपर्यंत हृदयाला स्पर्श करत नाही तोपर्यंत परिवर्तन होऊन उठत नाही, लक्षात ठेवा. आपण ऐकतो नेहमीच असतं, हे चाललेलंच आहे, ऐकायचं सोडून द्यायचं. तर असं आता मग 500 रुपयाकरता टाळ्या वाजवसाल का 5 रुपयासाठी. महिला मंडळ जास्त खुश आहे टाळ्या वाजवायला. त्यांनी तुमच्यासाठी 5 रुपयाचे आहेत म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या जास्त. इकडचे बसलेले किती रुपयावाले आहेत,
आणि त्या नेहमी बिचाऱ्या श्रवण करतात, त्यांची किंमत 500 रुपये. विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठल. आणि म्हणून अशा साधूच्या समागमामध्ये राहायचं. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढापे अनुतापाची दुनीव चढे वैराग्य वाढे चढाओढी. हा संघाचा परिणाम आहे. विठ्ठला विठ्ठला निळा मने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे. आपल्या अंतकरणामध्ये त्यांच्या विचाराचा अनुभव येतो. परमार्थाची अनुभूती हे जीवनाचं लक्ष आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. अभंगाचा संपूर्ण भावार्थ संपलेला आहे. शेवटचे 4 शब्द सांगतो. सेलगाव देशमुखच्या समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं हे उत्तम अशा प्रकारचं आयोजन आहे. 2-3 घंट्यासाठी आपण एवढं उत्कृष्ट आयोजन केलं. भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप दिला. सर्व काही बिछाईत केली आणि बिछाईतवर तुम्ही येऊन बसला. तुमच्या सर्व उपस्थितीमुळे या सर्व कार्यक्रमाची शोभा आली. लक्षात घ्या. आणि शेलगावला तर मी अनेक वेळा येऊन गेलेलो आहे पूर्वीसुद्धा.